नमस्कार मित्रांनो, मी संतोष काटे. आज आपण आलो आहेत बदलापूरमध्ये. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे, पण व्हिडिओ बनवण्याचा आज विषय पण तसा आहे की एक असा तरुण की त्यांनी खूप त्याच्या आयुष्यात आत्तापर्यंत खूप संघर्ष केला आहे हा व्यवसाय चालू करण्यासाठी. तर चला तर आपण त्याला भेटूया. साहेब, हा फार्म कुठे आहे आणि फार्मचं नाव काय आणि तुमचं नाव काय? माझं नाव प्रथमेश राणे आहे. फार्मचं नाव संघर्ष ॲग्रो फार्म आहे. हा फार्म बदलापूर स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती एरंदाळ या ठिकाणी आहे. चला आता आपण फार्म बघूया आतमध्ये. साहेब, तुम्ही तुमच्या फार्मचं नाव संघर्ष का ठेवलं आहे? सांगायचं कारण एकच की हा फार्म बनवताना माझ्या पहिले संकल्पना होती फार्म बनवायची, पण फार्म बनवायला खूप मोठा खर्च होता. तर मी 2023च्या मे महिन्यापासून सुरुवात केली फार्म बनवायला. तर मला 2 ते 2.5 वर्षे लागली फार्म बनवायला. त्यामध्ये मी खूप संघर्ष केला, जॉब वगैरे केलं. त्यातून जो पैसा जमा केला तो माझ्या फार्मला मी लावलेला आहे. त्यामुळे मी या फार्मचं नाव संघर्ष ठेवलेलं आहे. बघा मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की संघर्ष योद्ध्याला आपण आज भेट देणार आहोत. तो हा एक संघर्ष योद्धा आहे. साहेब, तुमच्या पाठीमागे हा शेड किती बाय कितीचा आहे? हा शेड 26 बाय 40चा आहे. टोटल किती पक्षी बसू शकतात? टोटल या शेडमध्ये 1000 पक्षी बसू शकतात. आता सध्या तुमच्याकडे किती पक्षी आहे? आता सध्या माझ्याकडे 20 पक्षी आहेत. आणि शेडला कंपाऊंड किती एक ह्याच्यात आहे? शेडला कंपाऊंड बोलायचं झालं तर हा कंपाऊंड 500 फूटचा कंपाऊंड आहे पूर्ण. साहेब, टोटल फार्मचा एरिया किती आहे? टोटल फार्मचा एरिया बघायला गेलं तर आपला हा एरिया पूर्ण 500 फुटाचा एरिया आहे पूर्ण गोल्ड कंपाऊंडमध्ये. हां, हे बघा मित्रांनो, साईडला तिकडे जाळी लावली आहे आणि इकडे बघा जाळीला आतून साड्या लावल्यात. लो बजेटमध्ये केलेलं आहे. हे बघा इकडून अशा प्रकारे सर्व ग्रीन नेटकडून हा गेट आणि इथे साईडला फार्म. साहेब, या जाळीबद्दल थोडी माहिती द्या ना. ही जाळी GIची जाळी आहे आणि हा गाळा दिसतो, हा गाळा 2 बाय 2चा गाळा आहे आणि याची हाईट आहे 6 फुटाची हाईट आहे. आणि यामध्ये लो कॉस्टमध्ये आपण मुंड्याचा वापर केलेला आहे, जो की कन्स्ट्रक्शनसाठी वापरला जातो. त्यामुळे तो कन्स्ट्रक्शनचा मुंडा मी इथे लो कॉस्टमध्ये आपल्या फार्मला लावलेला आहे. बघा, साहेबांनी खूप जेवढं लोमध्ये करता येईल तेवढं लोमध्ये केलेलं आहे. खाली पण बघा मातीमध्ये त्यांनी ही जाळी घुसवलेली आहे दिसते. त्यामुळे काय साप विंचू येण्याची काही एवढी भीती नाही, पण कदाचित गाळा मोठा असल्यामुळे सांगता येत नाही भविष्यात. ते आता तुम्ही याच्यासाठी काय परत आयडिया करणार आहे का? इथे ना कौल लावणार आहे. जसं की तुम्ही बघत असाल या एक साईडला मी कौल लावलेलं आहे. आता कौलचा इकडे घेरा येणार आहे. कौल यासाठी लावलं आहे त्याला मुंगूस घूस उंदे खालून वाकडून येऊ नये यासाठी कौल लावलेलं आहे. हां, बघा साहेबांनी असे या प्रकारे तिथपर्यंत लावलेले आहेत. जरा कौलं संपल्यामुळे थोडे राहिलेलं आहे या साईडला, नाही तर बघा ही साईड पूर्ण कवर झालेली आहे. बघा फार्मपर्यंत झालेलं आहे. फक्त ही एक साईड राहिलेली, फक्त इतकी ही साईड. ह्या कोपऱ्यामध्ये पण लावलेले आहेत. कौलं संपल्यामुळे ते थांबलेले आहे आणि वरती साड्या लावलेल्या आहेत. हे बघा कोंबड्या बघा कसं चरतायत मोकळ्यामध्ये. मुक्त संचार आहे साहेबांचा. साहेब, ह्या कोंबड्या तुम्ही कुठून घेतल्या? या कोंबड्या मी गावामधून घेतलेल्या आहेत. किती घेतल्या? गावामधून माझ्या काकांकडून मी 8 कोंबड्या घेतलेल्या आहेत. ओके. आणि बाकी कोंबड्या आहेत ते माझ्या मित्राकडून घेतलेल्या आहेत. मित्रांनी मला दिलेले आहेत. सामटोलीमध्ये नरेश दादा आहेत माझे मित्र, त्यांनी मला कोंबड्या दिलेले आहेत. आणि माझा एक मित्र आहे, त्यांनी एक कोंबडा दिलेला आहे. मग साहेब, तुम्ही डायरेक्ट कोंबड्यांपासून का सुरुवात केली? पिल्लं का नाही घेतले? त्या पिल्ल्यांचा त्याचं ब्रुडिंगचं मला पूर्ण नॉलेज नसल्यामुळे तर मी पूर्ण अंड्यावरील कोंबडी घेतली आणि मग कोंबडी उभवून बसून मी तिची सुरुवात केलेली आहे.
ही सुरुवात छोटी आहे, पण मला इथून पुढे नॉलेज भेटत जाईल प्रत्येक गोष्टीचं, तसं मी पुढे वाढवणार आहे. साहेब आता मार्केटमध्ये पिल्लं तर गावठीची खूप भेटतात आहेत, तुम्ही पिल्लं का नाही घेतली, डायरेक्ट मोठ्यापासून का स्टार्ट केलं? आता मार्केटमध्ये कसं झालं माहिती आहे का, उत्पन्न खूप कमी आहे आणि लोकांची मागणी खूप जास्त आहे. तर ते ओरिजिनल भेटतील की नाही भेटतील याची मला शाश्वती नव्हती. त्यामुळे मी स्वतःच्या खात्रीतून जे पाहण्यायोग्य ज्या कोंबड्या होत्या त्याच घेतल्यात आणि त्यातून आता पुढे पिल्लांचं उत्पादन करणार आहे. चला तर आपण बघूया, माझ्या 2 कोंबड्यांनी पिल्ली काढलेली आहेत, तर आपण पिल्ली बघूया. बघा मित्रांनो, साहेबांनी खूप चांगलं सांगितलं आहे, कारण की आजकाल मार्केटमध्ये पिल्ले देणारे भरपूर आहेत, पण शाश्वती नाही की ते तुम्हाला ओरिजिनल गावठी देणार. जे तुम्हाला वाटतात खात्रीशीर त्यांच्याकडूनच पिल्ले घेत चला. कारण की गावठीच्या नावाखाली आजकाल कावेरी सोनाली पिल्ले पण मिक्स करून दिले जातात. हे बघा, ह्यांच्या 2 कोंबडींनी पिल्लं घातलेली आहेत. एक कोंबडी इकडे ठेवलेली आहे. बघा 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 पिल्लाचं कसं रक्षण करते कोंबडी. हे पिल्लू आलं होतं, ह्यांनी फार्मच्या संरक्षणासाठी आणले, पण आईची माया कशी असते ते तुम्हाला समजून येईल. पिल्लांच्या सुरक्षेसाठी कोंबडी कशी धावून आली होती. हे बघा, आता साहेबांनी बघा खायला टाकलेलं आहे. साहेब तुम्ही काय खायला टाकता त्यांना आता पिल्लांना? सध्या मी माझ्या घरीच बनवलेलं फेड आहे, त्यामध्ये आपलं मक्याचा भांडा असतो आणि ज्वारी असते, बाजरी पण देतो आणि त्यामध्ये नाचणी पण असते थोडीफार. बघा साहेबांनी आपण फार्म तर बघितला, तो तर लो कॉस्टमध्ये केलेलाच आहे. त्याबरोबर त्या पिल्लांना पण खायला ते लोमध्ये देतात, जे घरी आपल्या इथं पिकतं तेच देतात. हे बघा, तुम्हाला वाटेल की मी काय खोटं बोलतो. हे बघा, बाजरी आहे, मक्याचे दाणे आहेत आणि थोडासा काही रवा पण मिक्स केलेला आहे वाटते. हे बघा, अशा प्रकारे सर्व त्यांना पिल्लांना देतात. आणि पिल्लांना आज किती दिवस झाले? ह्या पिल्लांना आज 6 ते 7 दिवस झालेले आहेत. आणि पाण्यामध्ये काय देता? पाण्यामध्ये आपण वायमरल देतो, कधी गोटान देतो. आता पहिल्या दिवशी मी गुलपाणी दिलं होतं, त्यानंतर त्यांना वायमरलवर 2 दिवस दिलं होतं आणि त्यानंतर आता त्यांना इलेक्ट्रोड पावडर दिलेली आहे. बघा पिल्लांची क्वालिटी बघा. बघा, त्याच्यामुळं कोण बोलणार पण आहे 8 दिवसात पिल्लं नाही. तर आत्तापर्यंत खूप लोक बोलतात की कंपनीचं फीड द्या असं तसं. अजून 0 मॉर्टिलिटी आहे, 10च्या 10 पिल्लं आहेत. अजून अशक्त पण दिसत नाही कुठे. आईच्या मागे ते ॲक्टिव्ह आहेत आणि आईबरोबर तीच येते, त्यामुळे त्यांना ब्रूडिंग करायची गरज नाही. आपण बोलतो की 100 पिल्लं एकत्र ठेवून ब्रूडिंग करा, पण ते कुठेतरी कमकुवत होतात. त्यासाठी हे बेस्ट आहे, आईबरोबरच राहू द्या पिल्लांना. थोडा त्रास होईल पण पिल्लं चांगली हेल्दी राहतात. चला तर आपण दुसरी कोंबडी बघूया. बघा काही कोंबड्या इकडे बाहेर चढत आहेत. साहेब ह्याचं नाव काय आहे? त्याचं नाव शेरा आहे. त्याला आणून 8 दिवस झालेले आहेत. खूप सुंदर आणि चांगला मला डॉगी भेटलेला आहे. काय कोंबड्याला काय करत नाही ना? नाही, कोंबड्याला काहीच करत नाही. तो दिवसभर खुला असतो आणि कोंबड्या दिवसभर खुल्या असतात. त्याला मी असं खुलं सोडतोय की जेणेकरून तो मोठा आल्यानंतर कोंबड्यांना पकडायला वगैरे नको. तो लहानपणापासून त्यांच्यात तो रमेल खेळेल, त्यामुळे त्याला मी खुला सोडलेला आहे. बघा मित्रांनो, साहेबांनी खूप सांगितले. लहानपणापासून पिल्लू आणलं का तो मोठा झाला की कोंबड्याला काही करत नाही. त्यामुळे तुमचा फार्मला सुरक्षेसाठी कुत्रा आणायचा असेल तर एक लहान असतानाच घेऊन या, मग तो मोठं झाल्यावर कोंबड्याला काही करणार नाही. हे बघा, आपण आलो आहे दुसऱ्या फार्ममध्ये आणि ही दुसरी कोंबडी हे डालून ठेवलं आहे यांना. आणि साहेब ह्या कोंबड्याला का बांधून ठेवलं इकडे? तो कोंबडा मला थोडा डिम वाटतोय, म्हणजे त्याची तब्येत बरी नाही असं मला वाटतंय. त्यामुळे त्याला कोंबड्यांपासून मी वेगळं केलं आणि साईडला ठेवलेलं आहे. हे वातावरण चेंजेस होत राहतात, त्यामुळे कोंबड्यांना आजार पण येतात. त्यामुळे मी याला सुरक्षा म्हणून त्याला पकडून साईडला ठेवलेलं आहे, जेणेकरून दुसऱ्या कोंबड्यांना त्याची लागण
व्हायला नको. हे बघा मित्रांनो, इथे एक कोंबडी डालून ठेवली. ॲक्च्युली हिला डालून ठेवण्याचं कारण एकच आहे की हे बघा इथेच कोंबड्यासुद्धा अंड्यावर बसल्यात. एक इथे ही दुसरी आहे आणि त्या कोपऱ्यात तिसरी आहे आणि त्या कोपऱ्यात चौथी आहे. हे बघा इथे सुद्धा अशा कोंबड्या अंड्यावर बसवल्यात. तर ही कोंबडी काय करते, त्यांच्याजवळ जाऊन त्यांना चोचा मारते, त्यामुळे अंड्यावरून ते उठून पळतात. त्यामुळे साहेबांनी कोंबडी डाळून ठेवली होती ना साहेब. हो. आणि बघा, हे कोंबडी 10 पिल्लं काढलेली आहेत. आज यांना येऊन 4 ते 5 दिवस झालेले आहेत. तरी एक कोणतेही मृत्यू झालेली नाही आहे आणि पिल्लं तर एकदम ॲक्टिव्ह दिसतात. हो, पिल्लं खूप छान आहेत, ॲक्टिव्ह आहेत हे सुद्धा. हे पण 4 दिवसाचे पिल्लं आहेत. मित्रांनो, साहेबांच्या 3 कप्पे आहेत. एक हा कप्पा, आता सध्या ती एकच कोंबडी आहे. दुसरा हा कप्पा, इथे ते परत डालून ठेवायला लागलेत. इथं कोंबड्या ठेवल्यात. आणि तिसरा हा कप्पा. हा बघा शेरा. मग रात्रीच्या ह्या शेडमध्ये असतात का कोंबड्या? हा, रात्री इथे असतात आणि आम्ही सगळ्या वरती बसलेले असतात. काट्या बांधल्या काठीच्या वरती बसून जातात. खाली तूच का टाकला साहेब? ते कोंबड्यांची विष्ठा पडते ना, तर ते विष्ठा तुसामध्ये पडल्यानंतर आहे ना, त्याचे जे ओलावा असेल किंवा पाण्या टाईप जरी झाली विष्ठा तर ते शोषून घेतो आणि मग विष्ठामधून आपल्या कोणत्या प्रकारचे आजार वगैरे होत नाही, ते वास मारत नाही जास्त प्रमाणात. ओके. बघा साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे हा तुष्टा सरावलेला होता. पण कोंबड्याने ना सगळं पांगून टाकलं आहे, उकरून आहे. हे बघा मध्ये मध्ये हे असं करून ठेवलं आहे. ते मोठं ढीग झालेलं आहे, मध्ये मध्ये खूप मोठा ढीग येते. हां, असं साहेबांनी कमीत कमी 1-2 इंचाचा केला होता. पण गावठी तर गावठी असतात, ते वापरून टाकतात. ते वाकरून टाकतात सगळं. त्यांना वाकरून खायची सवय असते. तर बघा साईडला किती आहे बघा, असं आहे. साईडला काढलं. आणि हे मस्त बघा त्याला बसण्यासाठी लांब लांब लाकडं लावलेली. लोक, तुम्ही आता या क्षेत्रात नवीन आहे, तुम्हाला चालू करून किती महिने झाले? मला चालू करून आता 2 महिने झालेले आहेत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये अडचण काय काय आल्या? सध्या तर कसं मी कमी क्वांटिटीमध्ये सुरुवात केलेली आहे, त्यामुळे मला काय अजून फारशा अडचणी आल्या नाहीत. जे काही आजारपणा असेल तर कमी क्वांटिटीमध्ये मला लगत दिसून येतो. का अशक्तपणा, सुस्त राहणे किंवा न काय खाणे असं कमी क्वांटिटीमध्ये असेल तर ते दिसून येतो. आणि आपल्याला नवीन जो सुरुवात करतो त्याला कधी पण क्वांटिटी कमी घेऊनच सुरुवात केली पाहिजे असं मी सांगेन. कारण का कोणते आजारपण आल्यानंतर मग आपल्याला माहिती नसते किंवा काय केलं पाहिजे काय नाही, तर आपलं फार मोठं नुकसान होत नाही. ओके साहेब, हा शेडला किती खर्च आला टोटल? आता मी सगळं लो कॉस्ट केलं, पण माझं एक शेड आहे ना, तर मी ते चांगल्या पद्धतीचं केलं. कारण की मी शेडवरती कोणतेही रिस्क घेऊ शकत नव्हतो, त्यामुळे मी एक मजबूत शेड बनवलेला आहे. जवळजवळ माझ्या शेडवरती 2.5 ते 3 लाख रुपये खर्च आलेला आहे. पूर्ण जोता म्हणा, कोबा केला, त्यानंतर जाळी लावलेली आहे, पूर्ण पत्रा वगैरे सगळं मिळून 2.5 ते 3 लाख रुपये माझा खर्च झालेला आहे. हा जाळीचा गाळा कितीला आहे आता? हा जाळीचा गाळा 1x1 आहे. बघा मित्रांनो, आपण बाहेर बघितलेली ती 2x2ची गाळाची जाळी होती. आता ही 1x1ची आहे आणि पूर्ण 4 साईडनी तीच जाळी मारलेली आहे. त्यामुळे बाहेरून आता ह्याला साप आणि मुंगूस येण्याची शक्यता कमी आहे. पण बाहेरच्या जाळीतून सांगता येत नाही भविष्यात, पण ते सुरक्षेसाठी अजून काही ना काही करतीलच. साहेब, आता कुक्कुटपालन हा व्यवसाय खूप ट्रेंडिंगला चालला आहे, तर नवीन तरुणाला तुम्ही काय सांगाल जो ह्या व्यवसायात येत असेल त्यांना? मी एक नवीन लोकांना किंवा मुलांना एकच सांगू इच्छितो, ज्याची मेहनत करण्याची क्षमता आहे त्याने त्या क्षेत्रामध्ये उतरावे. जसं आपण बघितलं कमी मेहनतीत जास्त पैसा नाही भेटत, तर आपण जसं व्हिडिओ बघतो का 100 कोंबड्या मागे 1 लाख रुपये भेटतात, 200 कोंबड्या मागे 2 लाख 3 लाख भेटतात. पण असं व्हिडिओना बळी पडू नका. तुम्ही प्रत्यक्षात त्यामध्ये उतरा, मेहनत घ्या, तेव्हा तुम्हाला समजेल का कसा पैसा बनतो आणि काय बनतो. कारण काय 100 कोंबड्या मागे लाख रुपये बनले असेल तर शेतकरी खूप पुढे गेला असता. पण या सगळ्या व्हिडिओचाच भाग राहिला.
काही लोक त्यांची ॲडव्हर्टाईज होण्यासाठी करतात, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षामध्ये उतराल तर तुम्हाला एवढं असं प्रॉफिट असेल का 100 कोंबड्या मागा असं नाहीच आहे. पहिले तुम्ही शिका, त्यातून स्वतः 8, 10, 15 कोंबड्या घ्या, प्रॅक्टिकल 5-6 महिन्याचा नॉलेज येऊ दे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही 8-10 कोंबड्या किंवा 20 कोंबड्यापासून सुरुवात केली, 6 महिन्यानंतर त्याचे 100-150 होणारच आहेत. पण तुम्हाला शिकायला भेटेल आणि पूर्णपणे नॉलेज येऊन जाईल. जो प्रॅक्टिकल नॉलेज असतो ते आपल्या कुठे ट्रेनिंगमध्ये भेटत नाही. आणि ट्रेनिंग असते तर 1 किंवा 2 दिवसात ट्रेनिंग असते, त्यामध्ये आपल्याला एवढं काही शिकायला भेटत नाही फारसं. पण जेव्हा तुम्ही स्वतः हँडल करणार ना, तेव्हा तुम्हाला पूर्णपणे नॉलेज येऊन जाईल. धन्यवाद साहेब, तुम्ही खूप छान माहिती दिली. तर मित्रांनो, तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे असेल तर अवश्य या संघर्ष एग्रो फार्मला भेट द्या. तर राणे साहेब, तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 8208170024. तर मित्रांनो, कोणाला या फार्मवर यायचं असेल तर राणे साहेबांना कॉल करून नक्की या फार्मला व्हिजिट द्या. तुम्हाला काय माहिती लागेल तर साहेब नक्कीच देतील. धन्यवाद. नमस्कार.